पिंपळनेरमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा। महाविद्यालय, शाळा आणि राजकीय पक्षांचा सहभाग। आज पिंपळनेर शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि स्वयंस्फूर्तीने साजरा करण्यात आला। विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक गट आणि राजकीय पक्षांनी या सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे योग आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढली। कर्मवीर आ. पाटील विद्यालयाने दमंडकेश्वर लॉन्स येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले। या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक, व्यवस्थापक, संचालक, शिक्षक वृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सामूहिक योगाभ्यासाने सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि सर्वांनी योगाचे महत्त्व अनुभवले। त्याचप्रमाणे राज्य छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शाळेचे प्राचार्य शिरीष कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी योगासने केली। या प्रसंगी चेअरमन संभाजी अहिरराव सर, मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम, अमोल अहिरे सर, शिक्षक वृंद आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांमधील उत्साहाने हा कार्यक्रम यशस्वी झाला। भारतीय जनता पार्टी पिंपळनेर मंडळ आणि युवा मोर्चातर्फे पिंपळनेर शहरातील कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते, शहरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येऊन योगासने केली, ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि आरोग्याप्रती जागरूकता दिसून आली। एकंदरीत पिंपळनेरमधील विविध स्तरांमध्ये दिसलेला हा व्यापक सहभाग शहरात योगाची वाढती लोकप्रियता आणि निरोगी जीवनाप्रती नागरिकांची वाढती आस्था दर्शवितो। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। हा पूर्ण जगभरामध्ये योगा दिवस म्हणून साजरा केला जातो। या योगा दिनाला 14 वर्षे पूर्ण झाले। नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने किंवा आपला जो भारतीय योग आहे हा जगाने स्वीकारला आणि म्हणून जागतिक योग दिवस हा पूर्ण जगभरामध्ये जवळपास 198 देशांमध्ये मनवला जातो। आणि या योग दिनाचं औचित्य साधून आपल्या राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर या ठिकाणी सुद्धा योगा दिवस साजरा करण्यात आला। या योगा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी योग गुरु शिरीष कुवर सर, त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना त्यांनी योग अभ्यासाबद्दल माहिती दिली आणि सखोल असं ज्ञान देऊन त्यांना योगाविषयी परिचय करून दिला। म्हणून त्या योग गुरूंचं आणि सर्व शिक्षकांचं धन्यवाद। जय महाराष्ट्र।